नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासोबत मुंबईमध्ये गाड्यावर जसा वडापाव मिळतो ना, सेम तसा वडापाव आणि त्याच्यासोबत जी लसणाची चटणी मिळते त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी 5 ते 6 बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचेत व्यवस्थित, एकही गुठळी राहता कामा नये यामध्ये. वडे तळण्यासाठी बेसन पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 वाटी बेसन पीठ घेतले. त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला एक पातळसं बॅटर बनवायचे. म्हणजे हे बॅटर आपल्याला जास्त घट्टही बनवायचं नाही आहे आणि एकदम पातळही बनवायचं नाही आहे. जर तुम्हाला वड्याच्या बाहेर जे बेसनाची कोटिंग असते ती जर जाड हवी असेल तर तुम्ही थोडंसं दाट ठेवायचं हे बॅटर. पण मला जरा पातळ कोटिंग आवडतं त्यामुळे मी थोडंसं पातळसर ठेवलेलं आहे. आता हे पीठ झाकून आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 तिखट हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन मिक्सरला याची भरड बनवून घ्यायची आहे. जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही आहे, थोडीशी भरडच ठेवायची म्हणजे दाताखाली आल्यावरती छान लागते चव. फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा राई, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं मी बारीक कापून घातलेली आहे. सगळी फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बारीक गॅसवर. आता यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं मिक्सरला ते वाटण घालायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी अजिबात करपून द्यायची नाही आहे. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. ते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्येच घालायची आहे, ज्यामुळे चव खूप छान लागते. तर व्यवस्थित मिक्स करून आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि कढई खाली उतरवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे. गाड्यावर जो वडापाव बनवला जातो तर त्यामध्ये ती लोक बटाट्याची भाजी जी आहे ती परतून घेत नाहीत. अशा प्रकारेच मसाला बनवून त्यामध्ये उकडलेले बटाटे घालतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही बटाट्याची भाजी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पसरून ठेवणार आहे मी, जेणेकरून ही भाजी लवकर थंड होईल. तर आता पसरवून ठेवलेली आहे मी सगळी भाजी. तर तोपर्यंत आपलं बघा बेसन पीठसुद्धा मस्त भिजलेलं आहे. यामध्ये मी 2 चिमूट खायचा सोडा घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. बेसन पिठामध्ये मी हळद घातलेली नाही आहे, कारण हळद घातली की वडे तळताना वड्यांचा कलर थोडासा काळपट येतो आणि गाडीवर जे वडापाव मिळतात ना तर ती लोकंसुद्धा जे बेसनाचं बॅटर असतं त्यांचं त्यामध्ये हळद घालत नाहीत, म्हणून त्यांचे वडे जे आहेत ते असे ना पिवळसर दिसतात आपल्याला. आता आपलं बटाट्याची भाजी एकदम थंड झालेली आहे. तर याचे मी थोडे मोठे मोठे असे गोळे करून घेतलेत, आपण लाडू बनवतो त्या प्रकारे. कढईमध्ये भरपूर तेल गरम करायला ठेवले आणि तेल कडकडीत गरम झालं की आधी आपल्याला ते बेसन पिठाचे चुरा बनवून घ्यायचा आहे आणि हा चुरा जो आहे तो आपल्याला चटणीसाठी बनवायचा आहे. तर बघा मी गोल्डन ब्राऊन रंगावरती हा चुरा तळून घेतलेला आहे. आता हा तळून झाल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे आणि मग आपण याची चटणी बनवणार आहे. तर लगेचच आपण वडेसुद्धा तळून घेऊया. तर बटाट्याचे जे आपण गोळे बनवले होते ते बेसन पिठामध्ये बुडवून एक एक वडा सोडून द्यायचा आहे आणि वडे सोडताना गॅसची फ्लेम आपली मीडियम असली पाहिजे. फास्ट गॅसवर वडे तळायचे नाहीत, नाहीतर बेसन पीठ कच्चंच राहील. वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियमच असली पाहिजे आपली आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. ते एक बॅच तळण्यासाठी साधारण 5 मिनटं लागतात आपल्याला. तर वडे आता आपले गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून झालेले आहेत. वड्यांचा कलर जास्त काळपट करून द्यायचा नाही आहे, थोडासा हलका पिवळा कलर आले की आपले वडे काढून घ्यायचे आहेत. तर याच तेलामध्ये मी मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे. तर ह्या कमी तिखट मिरच्या आहेत, ज्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि मध्ये त्याचे चिरा मारून घेतलेले आहेत. मिरच्या ज्या आहेत ते तेलामध्ये फुटणार नाहीत. मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या गरम असताना यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. वडापावसोबत खाण्यासाठी चटणी बनवूया आपण. तर तव्यामध्ये तेल गरम केले, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हा लसूण सोललेला नाही आहे. त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घालायचं आहे, 1 चमचा सफेद तीळ घातलेले आहेत आणि हलक्या गुलाबी रंगावरती हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपण जो बेसनाचा चुरा बनवला होता तो चुरा थंड करून घातलेला आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखट घातलेली आहे ही, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. वडापावसोबत जी चटणी मिळते ती सुद्धा तयार झालेली आहे.
पाव मी सुरीनेमध्ये कट करून घेतलेला आहे। यामध्ये आपण बनवलेली लसणाची जी चटणी आहे ती भरपूर घालायची आहे आणि सोबत मध्ये वडा ठेवायचा आहे। तर आपला झणझणीत असा मुंबई स्टाईल गाडीवर मिळणारा वडापाव तयार झालेला आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।